नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल स्वाद हिंदुस्तानवर. आज काय बनवलं तर बघा, चना पोळीवाला. खूप सुप्रसिद्ध अशी ही रेसिपी चालली आहे आजकाल. मी खाल्ली होती एका हॉटेलमध्ये. तर काय ते 150-200 काहीतरी असे प्लेट होती आणि ती नरमही होती, काही चांगली वाटली नव्हती. मग मी म्हटलं चला घरीच करून बघूया. काबुली चना घेतला आहे, रात्री भिजत घातला, सकाळी 2 शिट्ट्या करून घेतल्या, मस्त नरम शिजला. मगाशी तुम्ही पाहिलाच असेल. हे मी मस्टर्ड ऑइल घेतलं आहे, राईचं तेल. ते थोडंच घ्यायचं होतं, पण व्हिडिओच्या नादात जरा जास्तच टाकलं गेलं आहे माझ्याकडून. आणि त्यानंतर मग त्यात काही मसाले ॲड केले आहेत मी, तुम्ही वरती वाचून पाहू शकता. तर ज्यावेळेस मी ही रेसिपी बनवली तेव्हा मला वाटलं की बाबा रे, मला जमते की नाही जमते माहीत नाही, पहिल्यांदाच बनवते. पण एवढी सुंदर झाली ती, इतकी टेस्टी झाली होती की अगदी घरात सगळ्यांनी वाह म्हणून तारीफ केली माझी, छान झाले म्हणून. तर वाटतंय की मी चांगलं काहीतरी बनवू शकते. तर तुम्हीही नक्की ही रेसिपी करून बघा, घरात सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर गरम कडकडीत तेल टाकायचं आहे, जेणेकरून ते पीठ एकदम मस्त भाजून निघतं आणि तळतो ना तेव्हा एकदम क्रिस्पी होते. आपले जे पण भजे वगैरे जे बी असेल ना, कुठली तळण्याची वस्तू त्यात गरम तेल टाकायचं, ही टिप लक्षात घ्या. तर हे चणे मी त्यात छान मिक्स केले. चणे मिक्स करताना तुम्हाला जर असं वाटलं की हे जरा पातळ वाटतंय, तर मी परत वरून 3 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकली आहे. आणि मग एक एक असं घेऊन चणा टाकायचा आणि गॅस फुल ठेवायचा आहे. आणि मग जसे ते बबल्स कमी होतील ना, मग गॅस थोडा कमी करायचा आणि व्यवस्थित मंद आचेवर करकरीत तळून घ्यायचं. त्याचा आवाज मी दाखवला असता, पण माझ्या मोबाईलची बॅटरी त्यावेळेस डाऊन झाली होती. तर खूप छान असे ते झाले. उरलेल्या पिठाचं आता काय करायचं, म्हणून जे लसूण पाकळ्या होत्या माझ्याकडे त्या मी त्यात मिक्स केल्या आणि त्याही चांगल्या खरपूस तळून घेतल्या. आणि मग सगळं तळून झाल्यावर त्यात वरून निंबू टाकला आणि चाट मसाला टाकला आणि मस्त असं खाल्लं. तर कशी वाटली आजची रेसिपी? तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.